सो आजचा जो टॉपिक आपला तो आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो पोलन पिस्टल इंटरॅक्शन कशाला म्हणतात? तर ॲक्च्युली आता तुम्हाला माहिती आहे की पोलन ग्रेन जे आहेत ते स्टिग्मावर का होतात, डिपॉझिट होतात. सो स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर जे राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन आहेत ते राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन काय होतात, तिथं जर्मिनेट होतात आणि पोलन ट्यूब फॉर्म करून ओव्ह्यूलमध्ये पोचतात. देन तिथं फर्टिलायझेशन वगैरे घडते. जे काही इव्हेंट, हे सर्व जे इव्हेंट घडलेले आहेत म्हणजेच पोलन ग्रेन डिपॉझिट होणे, जर्म ट्यूब फॉर्म मीन्स पोलन ट्यूब फॉर्म होणे, देन ओव्ह्यूलमध्ये एंट्री करणे, हे जे सर्व इव्हेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो इथं सांगितलेलं आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन इज अ ग्रुप ऑफ इव्हेंट, म्हणजे जे काही इव्हेंट घडत आहेत कुठून, फ्रॉम द डिपोजिशन ऑफ पोलन डिपोजिशन ऑन द स्टिग्मा टू द टाईम ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. मीन्स जे काही इव्हेंट घडत आहेत फ्रॉम डिपोजिशन ऑफ पोलन, म्हणजेच ॲक्च्युली पोलन ग्रेन तिथं घडणार आहे, डिपॉझिट होणार आहे स्टिग्मावर, तिथून जे काही इव्हेंट घडणार आहेत पोलन ट्यूब फॉर्मेशन वगैरे, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल, हे सगळे इव्हेंट यालाच काय म्हणतो आपण, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. देन इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी दिलेली आहे. देन स्टिग्मावर पोलन ग्रेन काय झालेले आहेत, तिथं डिपॉझिट झालेले आहेत. देन पोलन ग्रेननी काय केलेले आहे, जे राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन आहेत त्यांनी पोलन ट्यूब फॉर्म केलेली आहे. देन पोलन ट्यूब एंट्री केलेली आहे, दिसत आहे तुम्हाला ओव्ह्यूलमध्ये. देन समोर काय घडणार आहे, तिथं फर्टिलायझेशन वगैरे घडणार आहे, ज्या फर्स्ट डायग्राममध्ये दाखवलं आहे. दॅट इज द हे डायग्राम आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शनचे. सो त्या अगोदर आपल्याला आता बघायचं आहे डिटेलमध्ये. सो पॉलिनेशन काय ॲक्च्युली, तर तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पॉलिनेशन मीन्स ॲक्च्युली ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द स्टिग्मा. सो मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की जे पोलन ग्रेन आहे ते अँथरमध्ये प्रेझेंट असतात. देन अँथरमधून पोलन ग्रेन खातात, ट्रान्सफर होतात ब्रेकडाऊन झाल्यानंतर कुठं, स्टिग्मावर. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन म्हणतो, म्हणजेच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. देन नंतर आता इथं काही कंडिशन दिलेल्या आहेत. सो जर आता अगोदरसुद्धा पाहिलेलं आपण सेल्फ पॉलिनेशन असेल, दोन टाईप आहेत, सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन. आता पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये काय प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, जर सेल्फ पॉलिनेशन असेल तर तिथं काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. सो जेव्हा सेल्फ पॉलिनेशन घडणार आहे तेव्हा साहजिक गोष्ट आहे, जे पोलन ग्रेन आहेत सेम फ्लावरचे पोलन ग्रेन का होतील, सेम फ्लावरच्या स्टिग्मावर का होणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत. सो इथं काही प्रॉब्लेम जाणारच नाही आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये. बट जर इथं क्रॉस पॉलिनेशन घडत असेल तर इथं काय जाणार आहे, प्रॉब्लेम जाणार आहे. साहजिक गोष्ट आहे, क्रॉस पॉलिनेशन घडत असेल तर डिफरंट फ्लावर राहू शकते, डिफरंट स्पेसिससुद्धा राहू शकते. तर साहजिक गोष्ट आहे, जे क्रॉस पॉलिनेशन आहे ते घडण्यासाठी काय लागतात, पॉलिनेटिंग एजंट लागतात. तर पॉलिनेटिंग एजंट कुठल्याही टाईपचे जे फ्लावर आहेत किंवा त्याचे पोलन ग्रेन काय करून घेतील, ट्रान्सफर करून आणतील. सो साहजिक गोष्ट आहे, इथं वेगवेगळे पोलन ग्रेन करणार आहेत, डिपॉझिट होणार आहेत स्टिग्मावर. तर क्रॉस पॉलिनेशन जर घडत असेल तर पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये काय जाणार आहे, डिफिकल्टी जाणार आहे. सो पोलन पिस्टल इंटरॅक्शन घडणारच नाही असे म्हटलं तर चालते. सो सेल्फ पॉलिनेशन जर घडत असेल तर काही प्रॉब्लेम जाणार नाही, बट इथं जर क्रॉस पॉलिनेशन घडत असेल तर प्रॉब्लेम जाणार आहे. सो इथं मी रीड करून दाखवतो तुम्हाला एकदा. इन केस ऑफ द सेल्फ पॉलिनेशन देर इज अ नो क्वेश्चन, मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, ट्रान्सफर ऑफ अनदर पोलन ग्रेन फ्रॉम डिफरंट प्लांट ऑर स्पेसिस. बट आता तुम्ही लास्टची जर याच्यामध्ये लाईन बघत असाल तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बट इन केस ऑफ क्रॉस पॉलिनेशन फ्लावर द पोलन ट्रान्सफर इज विदिन द हेल्प ऑफ डिफरंट पॉलिनेटिंग एजंट. मी आता सांगितले तुम्हाला की क्रॉस पॉलिनेशन जर घडत असेल तर इथं खूप सारे काही क्वेश्चन अराईज होतील. ॲक्च्युली जे पोलन ग्रेन आहेत क्रॉस पॉलिनेशनमध्ये वेगळ्या फ्लावरचे राहणार आहेत, तर ते कॅरी करण्यासाठी काय लागणार, तिथं पॉलिनेटिंग एजंट लागणार आहेत. सो मग ते कुठले असू शकतात, बायोटिक असू शकतात, अबायोटिक असू शकतात. बायोटिक मीन्स जे लिव्हिंग थिंग वगैरे आहेत ते सर्व, आणि अबायोटिक मीन्स जे नॉन लिव्हिंग थिंग वगैरे आहेत ते, दॅट इज द वॉटर, विंड. सो बघा आता काय म्हटलेलं आहे, जर क्रॉस पॉलिनेशन घडत असेल, साहजिक गोष्ट आहे, क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय होणार आहे, जे पॉलिनेटिंग एजंट आहेत ते पॉलिनेटिंग एजंट काय करणार आहेत, पोलन ग्रेन ट्रान्सफर करणार आहेत फ्रॉम अनदर फ्लावर वगैरे, ठीक आहे, स्टिग्मावर. सो जेव्हा हे स्टिग्मावर डिपॉझिट होतील, साहजिक गोष्ट आहे, तो पोलन ग्रेन राईट टाईपचाच असेल याची काही गॅरंटी राहणार नाही. सो राईट टाईप त्यालाच आपण काय म्हणतो, कॉम्पिटेबल. सो
स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर या स्टिग्माकडे एक प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली. ती प्रॉपर्टी कुठली आहे? त्या पिस्टिलकडे काय एक ॲबिलिटी आहे की ॲक्च्युली ते एक टाईपचं स्पेशल टाईपचं प्रोटीन काय करते, रिलीज करते. आणि ॲक्च्युली जो पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर डिपॉझिट झालेला आहे तो राईट टाईपचा आहे की रॉंग टाईपचा आहे, मीन्स कॉम्पॅटेबल आहे की इनकॉम्पॅटेबल आहे, ते डिटेक्ट करण्याचं काय करते, हे काम करते. सो जर राईट टाईपचा जर पोलन ग्रेन असेल तर साहजिक गोष्ट आहे तिथं काय होईल, तो डिपॉझिट होईल आणि त्याचं जर्मिनेशन वगैरे घडणार आहे. आता जर्मिनेशन वगैरे घडण्यासाठी काय लागणार आहे, आवश्यक कंडिशन्स लागणार आहेत, वाटर वगैरे, न्यूट्रिएंट्स वगैरे. सो स्टिग्मावर वाटर्स वगैरे, न्यूट्रिएंट्स वगैरे त्याला मिळून जातील. बट इथं जर रॉंग टाईपचा जर पोलन ग्रेन डिपॉझिट झाला तर साहजिक, ज्यालाच आपण इनकॉम्पॅटेबल म्हणतो, रॉंग टाईप जर असेल तर साहजिक गोष्ट आहे तो रॉंग टाईपचा पोलन तिथं काय करणार नाही, जर्मिनेशन करणार नाही किंवा त्याचं जर्मिनेशन वगैरे घडणार नाही. सो कोणाचं, पोलनचं. सो मीन्स इथं सांगितलेलं आहे ॲक्च्युली जे क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे डिफरंट फ्लावरवरून पोलन ग्रेन का होणार आहे ट्रान्सफर होणार स्टिग्मावर. तर त्या पिस्टिलकडे एक ॲबिलिटी आहे की स्पेशल टाईपचं ते काय करते, एक प्रोटीन रिलीज करते आणि तिथं डिटेक्ट करते की ॲक्च्युली जो पोलन ग्रेन तिथं डिपॉझिट झालेला आहे स्टिग्मावर तो राईट टाईपचा आहे की रॉंग टाईपचा आहे. राईट टाईप मीन्स ॲक्च्युली कॉम्पॅटेबल ऑर अँड जे रॉंग टाईप आहे त्यालाच आपण सेल्फ इनकॉम्पॅटेबल म्हणतो. सो इथं मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, इफ द पोलन इज, लास्ट लाईनमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इफ द पोलन इज ऑफ राईट टाईप द पिस्टिल ॲक्सेप्ट द पोलन अँड प्रोमोट द पोस्ट पॉलिनेशन इव्हेंट दॅट लीड टू द फर्टिलायझेशन. मी अगोदरच सांगितलेलं आहे, जर तिथं पोलन ग्रेन जो स्टिग्मावर डिपॉझिट झालेला आहे तो जर राईट टाईपचा असेल म्हणजेच कॉम्पॅटेबल जर असेल तर तिथं नेक्स्ट प्रोसेस जे आहे ते घडणार आहे, दॅट इज द पोस्ट पॉलिनेशन घडणार आहे. सो मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, जे तिथं का होणार आहे, पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर राईट टाईप जर असेल तर जर्म ट्यूब फॉर्म पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे थ्रू द जर्म पोअर. देन इथं नंतर पोलन ट्यूब काय करणार आहे, एंट्री करणार आहे मायक्रोपाईल थ्रू. देन ते सिनर्जिटपर्यंत पोहोचणार आहे. देन तिथं सिनर्जिटमध्ये काय करणार आहे, फिलिफॉर्म ॲपॅरेटस, त्याला ते काय करणार आहे, फिलिफॉर्म ॲपॅरेटस पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करणार आहे. देन तिथं जे सिनर्जिट सेल्स आहेत त्यालाच आपण हेल्पिंग सेल्ससुद्धा म्हणतो, ते काय होणार आहेत, ब्रेकडाऊन होणार आहेत. ब्रेकडाऊन झाल्यानंतर तिथं काय घडणार आहे, जे पोलन ग्रेनमध्ये ज्या पोलन ट्यूबमधून जे मेल गमेट वगैरे ट्रान्सफर होऊन राहिले होते तिथं काय होणार आहे, त्याचं फर्टिलायझेशन करणार आहे. सो आता डिटेलमध्ये बघूच आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये. सो जो आता राईट टाईपचा जो पोलन ग्रेन आहे तो डिपॉझिट झालेला आहे कशावर, स्टिग्मावर. सो डिपॉझिट झाल्यानंतर जे आवश्यक न्यूट्रियंट, फूड मटेरियल, वाटर वगैरे जे असेल ते स्टिग्मावर त्याला प्रोव्हाइड केलं जाईल, ठीक आहे, मिळणार आहे स्टिग्मावर. देन तिथं थ्रू द जर्म पोअर तो पोलन ग्रेन काय करतो, पोलन ट्यूब फॉर्म करतो. देन पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामधून ॲक्च्युली पोलन ग्रेनकडे दोन टाईपचे सेल राहतात, तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द व्हेजिटेटिव्ह अँड जनरेटिव्ह सेल. ते काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत कुठून, कुठून ट्रान्सफर होणार आहेत ते थ्रू द पोलन ट्यूब. ते पोलन ट्यूब जे फॉर्म झालेली आहे थ्रू द स्टाईल ते पोचणार आहे कुठपर्यंत, ओव्ह्यूलकडे पोचणार आहे. ते जे पोलन ट्यूब फॉर्म झाले आहे त्याच्यामधून जे पोलन ग्रेन्स जे मेल गमेट्स आहेत ते काय होणार आहेत, तिथं ट्रान्सफर होणार आहेत. सो दोन टाईपचे सेल दॅट इज द तिथं राहणार आहे, कोणते, जनरेटिव्ह सेल राहणार आणि व्हेजिटेटिव्ह सेल राहणार आहे. देन तिथं दोन टाईपचे मेल गमेट का, साहजिक गोष्ट आहे ते मेल गमेटच राहणार आहेत. पोलन ग्रेन म्हटल्यानंतर ते मेल गमेट का होणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत. आता ते कुठं पोचतील तर आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूच. सो ते जे पोलन ग्रेन्स आहेत, ते जे मेल गमेट्स आहेत ते कुठं पोचणार आहेत, ओव्ह्यूलकडे पोचणार आहेत. देन ओव्ह्यूलकडे पोचल्यानंतर ॲक्च्युली ते मायक्रोपाईल थ्रू काय करणार आहेत, एंट्री करणार आहेत. इझिएस्ट मोड ते काय करतील, चूज करतील, मीन्स मायक्रोपाईल थ्रूच काय करणार आहे, पोलन ट्यूब एंट्री करणार आहे. देन नंतर तुम्हाला माहिती आहे जो मायक्रोपाईल एंड आहे त्या साईडनी काय राहणार आहे, एक सेंटरमध्ये एक सेल राहणार आहे आणि त्या एक सेलच्या आजूबाजूला कोण राहणार आहे, दोन सेल राहणार आहेत. कुठले, दोन सिनर्जिट सेल राहणार आहेत. सो या सिनर्जिट सेलमध्ये मी अगोदरसुद्धा सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की त्यामध्ये काय प्रेझेंट असतं, फिलिफॉर्म ॲपॅरेटस प्रेझेंट असतात. सो या फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं एकच फंक्शन ॲक्च्युली महत्त्वाचा रोल प्ले करतं ते, की जे फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहे ते पोलन ट्यूबला काय करते, अट्रॅक्ट करते. सो पोलन ट्यूब तिथं अट्रॅक्ट होणार आहे. देन खूप जास्त प्रमाणात सिनर्जिट सेल काय करणार, तिथं वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करणार आहेत. देन वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर, खूप जास्त प्रमाणात वॉटर ॲब्झॉर्ब केल्यानंतर ते पोलन जे सिनर्जिट्स आहेत, सिनर्जिट सेल्स आहेत ते काय होणार, ब्रस्ट होणार आहेत. आणि ब्रस्ट झाल्यानंतर जे टू मेल गमेट होते पोलन ट्यूब थ्रू ते काय करणार आहेत, आता तिथं फ्युजन घडून आणणार आहेत. सो इथं तुम्हाला सांगितलेलंच आहे
द पोलन ट्यूब एंटर द एम्ब्रियो सॅक थ्रू द वन ऑफ द सिनर्जिट, मी आता सांगितलं तुम्हाला. देन द फिलिफॉर्म ॲपरेट ऑफ द सिनर्जिट अट्रॅक्ट द पोलन ट्यूब, मी आता सांगितलेलं आहे सर्व. बाय सिक्रेटिंग अ केमिकल सबस्टन्स, स्पेशल टाईपचं केमिकल सबस्टन्स सिक्रेट करून फिलिफॉर्म ॲपरेटस काय करतात, पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतात. सो आता लास्ट लाईन इथं खूप महत्त्वाची आहे ते बघा. जे पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूब ॲब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द सिनर्जिट अँड स्वेल्स ॲट द टीप अँड ब्रश टू रिलीज द मेल गमेट, मी आता सांगितलेलं. जे पोलन ट्यूब आहे ते खूप जास्त प्रमाणात काय करणार आहे, वॉटर वगैरे ॲब्झॉर्ब करणार आहे फ्रॉम द सिनर्जिट सेल, आणि तिथं काय होणार आहे, ते सिनर्जिट सेल्स वगैरे स्वेल्स होऊन जातील, फुगून जातील, आणि तिथं काय होऊन जातील, ब्रस्ट होऊन जातील, आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे मेल गमेट्स आहेत ते काय होऊन जातील, इथं रिलीज वगैरे होऊन जातील. सो हे जेवढे काही इव्हेंट घडलेले आहेत, मीन्स जे पोलन ग्रेन राईट टाईपचे पोलन ग्रेन आहेत ते स्टिग्मावर डिपॉझिट झाले. देन स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर त्यांनी वॉटर मिनरल्स जे काही असेल ॲब्झॉर्ब केलं. ॲब्झॉर्ब केल्यानंतर जम्प ओव्हर थ्रू पोलन ट्यूब काय झाली, तिथं फॉर्म झाली स्टाईल थ्रू. देन ते कुठपर्यंत पोचली, ओव्हिलपर्यंत पोचली, देन सिनर्जिटपर्यंत. देन नंतर ब्रश झाल्यानंतर तिथं काय घडलं, फर्टिलायझेशन घडलं. हे जे सर्व इव्हेंट घडलेले आहेत यालाच आपण म्हणतो दॅट इज द पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो खूप अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. BSc MScला प्रत्येक वेळेस एक्झाममध्ये विचारतात. ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे काही अडचण वगैरे जर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन वगैरे जे आहेत ते टाकू शकता.